या प्रकरणाचा टॉपिक आहे अजून हवंय तर हे करा. मी सांगितलेल्या 10 पायऱ्यानंतरही बऱ्याच जणांचं समाधान झालेलं नसेल. कदाचित काहींना या पायऱ्याही समाधानकारक वाटले नसतील. ते या पायऱ्यांकडे कृतीऐवजी तत्त्वज्ञान म्हणूनच पाहतात. मला वाटतं की तत्त्वज्ञान समजावून घेणं हे कृती इतकं महत्त्वाचं आहे. असंख्य माणसांना विचार करण्याऐवजी थेट कृती करायची असते. त्याउलट कृती न करता फक्त विचार करत बसणारी माणसंही आपल्या आजूबाजूला आहेत. माझ्याबद्दल सांगायचं तर मी या दोन्ही गोष्टी करतो. म्हणूनच ज्या लोकांना सुरुवात करायची आहे त्यांच्यासाठी मी जे काही करतो ते संक्षिप्त स्वरूपात मांडतो. ही टू डू यादी आहे असंही समजायला हरकत नाही. तुम्ही आता जे करत आहात ते करणं थांबवा. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर थोडी विश्रांती घ्या. आपलं काम कसं चाललं आहे, त्यातून काय साध्य होत आहे, कोणत्या गोष्टी सुटून जात आहेत याचा धांडोळा घ्या. कदाचित आपण जे करत आहोत ते वेडेपणाही असण्याची शक्यता आहे, किंवा आपण करतो एक आणि दुसऱ्याची अपेक्षा करत असू. एकदा हे तपासले की ज्यातून काहीच साध्य होत नाही ते करणं थांबवा आणि नवं काहीतरी सुरू करा. नव्या कल्पना शोधा. गुंतवणुकीच्या नव्या कल्पना शोधण्यासाठी मी पुस्तकांच्या दुकानात जातो. वेगळ्या आणि असामान्य विषयांची पुस्तकं शोधतो. मी यालाच सूत्र असंही म्हणतो. मला ज्या विषयी माहिती नाही त्याबाबतची पुस्तकंही मी घेतो. त्यात प्रामुख्यानं कसं करावं किंवा हाऊ टू या प्रकारातली पुस्तक असतात. दिनांक 16% सोल्युशन हे जोएल मोस्कोविज यांचं पुस्तक असंच सापडलं. मी ते लगेच वाचून काढलं. कृती करा. पुस्तक वाचून झाल्यानंतर मी त्याच्या पुढच्या गुरुवारी त्यामध्ये जे लिहिलं होतं त्या पायऱ्यांनी पुढे गेलो. आधी मी वकिलांच्या कार्यालयात आणि बँकांमध्ये जाऊन रिअल इस्टेटचे सौदे शोधून काढले. बहुसंख्य लोक फक्त वाचून सोडून देतात. त्यावर काहीच कृती करत नाहीत किंवा त्याविषयी माहीत नसलेल्या माणसाचं ऐकत राहतात. माझा एक शेजारी हीच 16% योजना सफल होणार नाही त्यामागे कोणती कारणं आहेत हे मला सांगत होता. मी त्यात पैसे गुंतवू नयेत असं त्याचं म्हणणं होतं. अर्थातच मी ते ऐकलं नाही, कारण त्यानं त्याचा अभ्यास केलेला नव्हता आणि त्यानं त्यात पैसेही गुंतवलेले नव्हते. तुम्हाला जे करायचं आहे ते आधी ज्यांनी केलं आहे अशा व्यक्तींचा शोध घ्या. त्यांना जेवायला घेऊन जा. सल्ला विचारा. त्यातले खाचखळगे जाणून घ्या. मी 16% टॅक्स लिएन सर्टिफिकेटच्या वेळी त्या सरकारी कार्यालयात गेलो होतो. तिथं मी त्याबद्दल अधिक माहिती असलेल्यांचा शोध घेतला. त्यावेळी मला असं आढळलं की त्या कार्यालयातल्या एका महिला कर्मचाऱ्यानेही त्याच योजनेत पैसे गुंतवलेले आहेत. मग मी त्यातल्या एका महिलेचा जेवणाचं आमंत्रण दिलं. त्यावेळी मी तिला या योजनेविषयी सविस्तर माहिती विचारली. तिनंही ती मला अगदी आनंदानं दिली. जेवणानंतर ती संपूर्ण दुपार ती मला शक्य ती सगळी माहिती देत होती. दुसऱ्या दिवशी मी तिच्याच सहकार्यानं 2 मोठ्या प्रॉपर्टी शोधून काढल्या. त्यानंतर त्या दिवशीपासून मला त्यावर 16% व्याज मिळत आहे. मला पुस्तक वाचायला 1 दिवस लागला. कृती करण्यासाठी एक दिवस लागला. जेवायला 1 तास आणि 2 मोठे सौदे करण्यासाठी 1 दिवस लागला. कार्यशाळांना जा. टिप्स विकत घ्या. मी वर्तमानपत्रातल्या नव्या कार्यशाळांच्या जाहिराती शोधत असतो. मला जे काही शिकायचं आहे त्याविषयीच्या अगदी महागड्या सेमिनार्सनाही मी उपस्थित राहतो. मी जे काही अभ्यासक्रम केले, कार्यशाळांमध्ये शिकलो, त्यामुळे आज श्रीमंत आहे आणि नोकरीची गरज वाटत नाही. माझ्या काही मित्रांना याची गरज वाटायची नाही अशा ठिकाणी जाऊन मी पैसे वाया घालवतो आहे असंच त्याचं मत असायचं. ते आजही तीच नोकरी करत आहेत. ऑफर्स देत राहा. मला एखादी रिअल इस्टेट घ्यायची असते तेव्हा मी अनेक जागा पाहतो आणि माझी ऑफर लिहून देतो. योग्य ऑफर कोणती हेच तुम्हाला माहीत नसेल तर ते मलाही माहीत नसतं. हे रिअल इस्टेट एजंटचं काम आहे. ते ऑफर देतात. मी शक्य तेवढं कमी काम करतो. माझ्या एका मैत्रिणीला सदनिका कशा विकत घेतात हे पाहायचं होतं. म्हणून एका शनिवारी मी, ती आणि तिचा रिअल इस्टेट एजंट सदनिका पाहायला बाहेर पडलो. आम्ही 6 सदनिका पाहिल्या. त्यातल्या 2च चांगल्या वाटल्या. मी त्यांना 6ही सदनिकांसाठी मालकानं सांगितलेल्या किमतीच्या निम्मी ऑफर लिहून द्यायला सांगितली. ते ऐकून तिला आणि तिच्या एजंटला हृदयविकाराचा झटकाच येणं बाकी होतं. त्यांना ते औद्धत्याचं वाटलं. त्यांना वाटले की मी विकणाऱ्याचं मन दुखवतोय. माझ्या मते तो एजंट आळशी होता, त्यामुळे त्यांनी पुढे काहीच केलं नाही. ते दुसरा चांगला सौदा शोधू लागले. त्यांनी कोणत्याही ऑफर्स दिल्या नाहीत. अजूनही ते योग्य किमतीच्या योग्य सौद्याच्या शोधात आहेत. जोपर्यंत सौदा करायचा आहे असं कोणी समोर येत नाही तोपर्यंत तुम्हाला योग्य किंमतही कळत नाही. बहुसंख्य विक्रेते खूपच किंमत मागतात. योग्य किमतीपेक्षा कमी मागणारे क्वचितच आढळतात. या कथेचं तात्पर्य एवढंच की ऑफर करा. विकत घेणाऱ्याला विकताना काय वाटतं हे माहिती असण्याची गरज आहे. माझ्याकडे जमिनीचा एक छोटासा तुकडा होता. तो मला विकायचा होता. त्याची काहीही किंमत आली असती तरी मी त्याचं स्वागत केलं असतं. किंमत कमी आली की जास्त याची चिंताही मी केली नसती. त्यांनी मला 10 डुक्कर दिली असती
तरी चालली असती. ती जागा घेण्यासाठी कोणीतरी उत्सुक आहे याचाच मला आनंद झाला असता. त्या डुकरांच्या बदल्यातही मी ती जागा दिली असती. हा खेळ असाच असतो. खरेदी विक्रीचा खेळ खरंच मनोरंजक आहे. तुम्ही फक्त ऑफर्स देत राहा, कोणीतरी हो म्हणेलच. मी ऑफर देतो तेव्हा त्यात माझा बचाव करणाऱ्या कलमांचाही समावेश असतो. रिअल इस्टेटच्या बाबतीत व्यावसायिक भागीदाराच्या मंजुरीवर अवलंबून असे शब्द आहेत. मी व्यावसायिक भागीदार कोण हे अस्पष्टच ठेवलं आहे. माझी मांजर हीच व्यावसायिक भागीदार आहे हे कोणालाच माहीत नाही. समजा एखाद्यानं माझी ऑफर स्वीकारली आणि मला तो सौदा नको असेल तर मी घरी फोन करतो आणि त्या मांजरीशी बोलतो. वाचताना हास्यास्पद वाटेल, पण ते खरं आहे. हा खेळ किती साधा आहे हे स्पष्ट करण्यासाठी मी हे उदाहरण देतोय. बहुसंख्य माणसं सोप्या गोष्टी अवघड करतात आणि त्यांना खूप गांभीर्याने घेतात. चांगल्या सौद्याचा शोध, योग्य व्यवसाय, योग्य माणसं, योग्य गुंतवणूकदार किंवा काही हे डेटिंग करण्यासारखंच आहे. तुम्ही बाजारात जायला हवं, खूप लोकांशी बोलायला हवं, ऑफर्स घ्या, ऑफर्स द्या, बोलणी करा, स्वीकारा किंवा नकार द्या. एखादी एकटी असलेली व्यक्ती घरी बसून फोन वाजण्याची वाट पाहत राहते. तुम्ही जर हॉलिवूड अभिनेते नसाल तर जवळ अगदी सुपरमार्केट असलं तरी तिथं जावं. शोध घेणं, ऑफर देणं, नाकारणं, बोलणी करणं आणि स्वीकारणं हे आयुष्यातले जवळजवळ सगळ्याच गोष्टींचा अविभाज्य घटक आहे. एखादा विशिष्ट भाग निवडून त्या भागात तुम्ही महिन्यातून एकदा तरी जॉगिंग करायला जा किंवा गाडीत बसून नुसती एक फेरी मारून या. मला माझ्या काही चांगल्या जागा असं जॉगिंग करतानाच सापडल्या आहेत. मी एखाद्या भागात वर्षभर जॉगिंगला जाईन, त्या भागात काय फरक पडतो आहे ते शोधक दृष्टीनं पाहिलं. एखाद्या सौद्यात फायदा हवा असेल तर त्यात 2 गोष्टी असणं आवश्यक असतं. एक म्हणजे किफायत आणि दुसरी आहे बदल. सौदे बरेच होतात, पण बदल ही गोष्ट किफायतशीर सौद्याचं फायदेशीर सौद्यात रूपांतर करते. मला ज्या भागात गुंतवणूक करायची असते त्याच भागात मी जॉगिंगला जातो. पुन्हा पुन्हा जात राहिल्यामुळे त्या भागात झालेला छोटासा बदलही माझ्या लक्षात येतो. दीर्घकाळापर्यंत असलेल्या रिअल इस्टेटच्या खुणा मी लक्षात ठेवतो. त्याचा अर्थ विकणारा सौदा करण्यास अनुकूल आहे असाही होऊ शकतो. मी त्या भागात ये-जा करणाऱ्या ट्रक्सवर लक्ष ठेवतो. मुद्दाम थांबवून चालकाशी बोलतो. पोस्टमन आणि कुरिअरवाल्यांशीही मी बोलतो. एखाद्या भागाची त्यांच्याकडे असलेली माहिती खरोखरच आश्चर्यकारक असते. मी एखाद्या वाईट भागाच्याही शोधात असतो. काहीतरी घडल्यामुळे किंवा बातमीमुळे तिथे राहणारे त्या भागापासून दूर जात असतात. असा भाग मी शोधत राहतो. वर्षातून काही वेळा मी त्या भागातही चक्कर टाकतो. बदलाची चिन्ह दिसेपर्यंत वाट पाहतो. मी किरकोळ विक्रेत्यांशी बोलतो. विशेषतः नवीन विक्रेत्यांशी. ते या नव्या जागी का येत आहे हे मला शोधायचं असतं. त्यासाठी मला महिन्यातील काही मिनिटच लागतात. व्यायामासाठी जाताना किंवा दुकानात जाताना वगैरे मी या गोष्टी करतो. शेअर्सबाबत मला पीटर लिंच यांचं बीटिंग द स्ट्रीट हे पुस्तक आवडतं. त्यातलं किमती वाढत जाणाऱ्या शेअर्सची निवड कशी करावी हे सूत्र फारच उपयुक्त आहे. मला असंही आढळलं आहे की उपयुक्ततेची तत्त्व सगळीकडेच लागू होतात. मग ते रिअल इस्टेट असो, शेअर्स असो, म्युच्युअल फंड असो, नवी कंपनी असो, पाळीव जनावर, नवं घर, पती किंवा पत्नी किंवा कपडे स्वच्छ करण्याचे पावडर असो, तेच सूत्र लागू होतं. कार्यपद्धती एकच असते. आपल्याला नक्की काय हवं हे आपल्याशी स्पष्ट असलं की शोध सोपा होतो. ग्राहक हा नेहमीच गरीब नसतो. सुपरमार्केटमध्ये सेल सुरू झाला, समजा अगदी टॉयलेट पेपरचा असला तरी लोक तिकडे धाव घेतात आणि साठा करून ठेवतात. शेअर बाजारात सेल सुरू झाला, त्याला क्रॅश किंवा करेक्शन असं म्हणतात, की ग्राहक त्यापासून दूर पळतात. सुपरमार्केटमध्ये किमती वाढल्या की ग्राहक दुसरीकडे वळतात आणि शेअर बाजारात किमती वाढल्या ते पुन्हा त्याच्याकडे जातात. योग्य ठिकाण शोधा. माझ्या एका शेजाऱ्यानं एक इमारत $1,00,000ला खरेदी केली. मी त्याच्या शेजारची तशीच इमारत $50,000ला घेतली. त्यानंतर तो म्हणाला की मी किमती वाढण्याची वाट पाहत आहे. त्यावेळी मी त्याला सांगितलं की नफा हा विकत घेतानाच होत असतो, विकताना नाही. त्यानं ती इमारत एका रिअल इस्टेट एजंटच्या मदतीनं खरेदी केली होती. मुळात त्या एजंटकडे स्वतःची काहीच मालमत्ता नव्हती. मी एका बँकेच्या गहाण खात्याकडून खरेदी केली. हे व्यवहार कसे करायचे हे मी एका वर्गात $500चं शुल्क भरून शिकलो होतो. त्यावेळी हे शुल्क खूपच असल्याचं सांगून तो शेजारी त्या वर्गाला आला नव्हता. म्हणूनच आता तो किमती वाढण्याची वाट पाहतो आहे. मी ज्यांना खरेदी करायची आहे अशा माणसांचा आधी शोध घेतो. त्यानंतर ज्यांना विकायचं आहे अशी माणसं शोधतो. माझा एक मित्र त्याला हव्या तशाच जमिनीच्या शोधात होता. त्याच्याकडे पैसे होते, वेळ नव्हता. त्याला जेवढी जमीन हवी होती त्यापेक्षा जास्त मोठा तुकडा माझ्या पाहण्यात आला. मी ती जागा बांधून घेतली आणि त्या मित्राला पाहण्यासाठी बोलवलं. त्याला ती पसंत पडली. मग त्यानं त्याला जेवढी जागा हवी होती तेवढी घेतली. त्यानंतर मी जागा मालकाशी व्यवहार करून सारी जागा ताब्यात घेतली. मित्राला त्याला हवा होता तेवढा तुकडा देऊन टाकला आणि उरलेली जागा माझ्या नावावर शिल्लक राहिली, तीही फुकट. हीच कथा वेगळ्या शब्दात सांगू, मोठा केक घ्या.
त्याचे छोटे छोटे तुकडे करा आणि विका. आपल्याला जे परवडतं त्याकडे बहुसंख्य आकृष्ट होतात. ते हे तुकडे जास्त किमतीला विकत घेतात. तुकडे संपत आले की किंमत अधिक वाढते. केक संपतो तेव्हा आपल्याकडे कितीतरी जास्त पैसे जमा झालेले असतात. छोटा विचार करणाऱ्यांना मोठ्या संधी दिसत नाहीत. श्रीमंत व्हायचं असेल तर विचार मोठेच हवेत. किरकोळ विक्रेत्यांना खूप सूट देणं आवडतं, कारण बहुसंख्य व्यावसायिक माणसं मोठ्या प्रमाणावर खर्च करणारे असतात. म्हणूनच लहान असला तरी विचार नेहमीच मोठे करा. जेव्हा मी कॉम्प्युटर मार्केटमध्ये उतरलो तेव्हा मी अनेकांना कॉम्प्युटर विकत घेण्याविषयी विचारलं. ऑर्डर गोळा झाल्यानंतर ठोक विक्रेत्यांकडे, डीलर्सकडे गेलो आणि बोलणी सुरू केली. आता आम्ही त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात माल उचलणार होतो. त्यामुळे सौदा फायद्यात पडला. मी शेअर्सच्या बाबतीत असंच केलं आहे. लहान माणसं नेहमीच लहान राहतात, कारण त्यांचे विचार लहान असतात. ते एकटेच कृती करतात किंवा करतही नाहीत. इतिहासाकडून काहीतरी शिका. शेअर बाजारातील सगळ्या कंपन्या सुरुवातीला लहानच होत्या. कर्नल सँडर्स वयाच्या साठीत कप्पलक झाले होते. त्यानंतर ते श्रीमंत झाले. बिल गेट्स वयाची 30 पार करण्याआधीच जगातील श्रीमंत व्यक्ती होते. कृती निष्क्रियतेवर मात करते. आत्तापर्यंत मी स्वतः अनुभवलेल्या काही गोष्टी सांगितल्या, त्या मी अजूनही अनुसरतो. त्याचा संधी ओळखण्यासाठी उपयोग होतो. आपल्यासाठी केलं आहे आणि करा हे 2 शब्द महत्त्वाचे आहेत. या पुस्तकात मी ते असंख्य वेळा वापरले आहेत. त्यामुळे आर्थिक फायदे मिळण्यापूर्वीच कृती करा, लगेच करा. उपसंहार: 7,000चे 4,00,000. आता या पुस्तकाचं लिखाण संपत आलंय आणि त्याची प्रकाशनाकडे वाटचाल सुरू झाली आहे. जाता जाता मला तुम्हाला शेवटची एक गोष्ट सांगावीशी वाटते. आर्थिक बुद्धिमत्ता आपल्या आयुष्यातील प्रश्न सोडवण्यासाठी कशी मदत करते हे समजावून सांगणं हाच या पुस्तकामागचा उद्देश आहे. आर्थिक बुद्धिमत्ता नसल्यामुळे आपल्यातील बहुसंख्य लोक खूप मेहनत करत, बचत करणं, पैसे उधार घेणं आणि खूप कर भरणं अशा आदर्श मानल्या गेलेल्या सूत्रांनुसारच चालत राहतात. आर्थिक बुद्धिमत्तेचा विकास केला की आपल्या समोरच्या प्रश्नांना यशस्वीपणे तोंड देता येतं. माझं हे सांगणं सिद्ध करणारी गोष्ट मी सांगतो आहे. मुलांना उत्तम शिक्षण देणं आणि निवृत्तीची तरतूद करणं आज महत्त्वाचं आहे. ते अति मेहनत न करता केवळ आर्थिक बुद्धिमत्ता वापरूनही साध्य करता येतं. याचं एक जिवंत उदाहरण आहे. मी एकदा माझ्या एका मित्राशी गप्पा मारत होतो. मुलांच्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी बचत करणं किती अवघड आहे हे तो सांगत होता. त्यासाठी तो दर महिन्याला एका म्युच्युअल फंडात $300 गुंतवत होता. आता त्याचे $12,000 साठले होते. त्याचा असा अंदाज होता की 4ही मुलांच्या उत्तम उच्च शिक्षणासाठी सुमारे $4,00,000 लागतील. त्याचा मोठा मुलगा 6 वर्षांचा होता, त्यामुळे त्याच्या हाती बचत करण्यासाठी 12 वर्षांचा अवधी होता. ते 1991 साल होतं आणि त्यावेळी फिनिक्समधलं रिअल इस्टेट मार्केट पडलं होतं. मी या मित्राला म्युच्युअल फंडातील रकमेचा वापर करून एक घर घेण्याचा सल्ला दिला. त्याला ही कल्पना वेगळी वाटली. मग आम्ही साऱ्या शक्यतांचा विचार करू लागलो. त्याचं कोणत्याही बँकेत दुसरं घर घेण्यासाठी क्रेडिट कार्ड नव्हतं. ही त्याची पहिली काळजी होती. त्याचे बहुतेक ठिकाणी कर्जाची मर्यादा उलटून गेलेली होती. घर खरेदी करण्यासाठी बँकेच्या कर्जाशिवाय इतरही बरेच पर्याय आहेत हे मी त्याला समजावून सांगितलं. त्यानंतरचे 2 आठवडे आम्ही घराच्या शोधात होतो. आमच्या साऱ्या कसोट्यांना उतरणारं घर शोधायचं होतं. मार्केट कोसळलेलं असल्यामुळे घरांची निवड करण्यासाठी भरपूर वाव होता. हे शॉपिंग ही मनोरंजक ठरत होती. सरतेशेवटी आम्हाला 3 बेडरूम आणि 2 न्हाणीघर असलेलं चांगल्या भागातलं एक घर सापडलं. त्याच्या मालकाला ते घर त्याच दिवशी विकायचं होतं. त्याची नोकरी नोकरकपातीत गेली होती. नवी नोकरी कॅलिफोर्नियात लागली होती. तिथंही त्याला ताबडतोब रुजू व्हायचं होतं. त्याची मागणी $1,02,000 अशी होती. आम्ही मात्र $79,000 देऊ केले. ते त्यानं लगेच स्वीकारलं. त्या घरावर नॉन क्वालिफाईंग कर्ज होतं, म्हणजे ते घर कोणीही, अगदी नोकरी नसलेली व्यक्तीही बँकेच्या संमतीशिवाय घेऊ शकत होती. त्या मालकाला $72,000 देणं होतं. माझ्या मित्राला विक्रीची किंमत आणि कर्जाची रक्कम यातला फरक फक्त द्यायचा होता. तो होता $7,000. म्हणजे प्रत्यक्षात त्याला ठरल्यापेक्षा कमीच रक्कम द्यावी लागली. व्यवहार झाल्यानंतर मालकानं घर सोडलं आणि आम्ही लगेचच ते भाड्याने दिलं. सर्व खर्च दिल्यानंतर बँकेचे पैसे जाऊनही त्याला दरमहा $125 मिळू लागले. आता ते घर 12 वर्ष ताब्यात ठेवायचं. वरचे $125 मूळ मुद्दलासाठी भरून गहाण कर्ज लवकर फेडायचं अशी त्यांची योजना होती. हिशेब घेतल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की असं केल्यानंतर 12 वर्षांत त्या कर्जाचा बराच मोठा भाग फेडून झालेला असेल. त्याचा मोठा मुलगा महाविद्यालयात जाऊ लागल्यानंतर तो दरमहा $800 बँकेत भरू शकेल किंवा घराची किंमत वाढली तर ते विकताही येईल. 1994 मध्ये फिनिक्समधील रिअल इस्टेटचं मार्केट बदलू लागलं. त्याच्या भाडेकरूला ते घर खूप आवडलं आणि त्यानं ते विकत घेण्यासाठी तयारी दाखवली. त्यासाठी त्यानं $1,56,000 ची ऑफरही दिली. त्यानं माझा विचार घेतला
मी त्याला हा व्यवहार 1031 टॅक्स डिफर्ड एक्सचेंज खाली करण्यास सांगितला. घराचा व्यवहार झाला आणि बँकेचं देणं देऊनही त्याच्या हातात $80,000 शिल्लक राहिले. मग मी माझ्या ऑस्टिनमधील दुसऱ्या मित्राशी बोललो. त्यानं टॅक्स डिफर्डमधील पैसे छोट्या गुदामांमध्ये गुंतवले होते. यानंही गुदामाची खरेदी केली आणि महिनाभरातच त्याला दरमहा सुमारे $1,000 मिळू लागले. त्यानं ते पैसे कॉलेज म्युच्युअल फंडात गुंतवायला सुरुवात केली. आता त्या फंडातली रक्कम वेगानं वाढू लागली होती. 1996 मध्ये त्यानं ते गोदाम विकलं. त्याचे त्याला $3,33,000 मिळाले. ते पैसे त्यानं दुसऱ्या मालमत्तेत फिरवले. आता त्यातून त्याला दरमहा $3,000 मिळतात. तेही कॉलेज म्युच्युअल फंडात गुंतवले जात आहेत. आता त्याचं $4,00,000 ध्येय सहजपणे गाठलं जाईल. या साऱ्याची सुरुवात $7,000 पासून झाली होती. त्यानं आर्थिक बुद्धिमत्तेचा वापर करून हे साध्य केलं. आता त्याच्या मुलाचं उच्च शिक्षणही होईल आणि सी कॉर्पोरेशनमध्ये असलेल्या त्याच्या मालमत्तेचा वापर निवृत्तीनंतर होईल. गुंतवणुकीच्या यशस्वी ठरलेल्या डावपेचांमुळे तो लवकर निवृत्तीही घेऊ शकेल. हे पुस्तक तुम्ही वाचलं त्याबद्दल धन्यवाद. या पुस्तकातून तुम्हाला पैशांची ताकद काय असते आणि ते सामर्थ्य आपण आपल्यासाठी कसं वापरायचं हे समजलं असेल. आजच्या जगात राहण्यासाठी आपल्याला मोठ्या आर्थिक बुद्धिमत्तेची गरज आहे. पैसा मिळवण्यासाठीही पैसाच लागतो हा विचार खूप जुना आणि फारशी आर्थिक बुद्धिमत्ता नसलेल्यांचा आहे. ते बुद्धिमान नाहीत असं याचा अर्थ नाही. याचा अर्थ एवढाच आहे की ते पैसे मिळवण्याचे शास्त्र शिकलेले नाहीत. पैसे ही केवळ एक कल्पना आहे. तुम्हाला अधिक पैसे हवे असतील तर फक्त तुमचे विचार बदला. स्वतःच्या प्रयत्नांनी पुढे असलेल्या प्रत्येकानं आपली सुरुवात एका छोट्याशा चित्रांपासून केलेली असते. त्यानंतर मोठ्या चित्रात रूपांतर होतं. गुंतवणुकीबाबतीतही हेच म्हणता येईल. सुरुवात करण्यासाठी फक्त काही डॉलर्स लागतात. त्याचीच नंतर मोठी रक्कम होते. एखाद्या मोठ्या सौद्याचा आयुष्यभर पाठलाग करणाऱ्या अनेकांना मी भेटलो आहे. ते असा मोठा सौदा करण्यासाठी सतत पैसेही साठवत राहतात. मला तरी हा मूर्खपणा वाटतो. आधुनिक गोष्टींची जाणीव नसणारे, नवज्ञान नसणारे अनेक जण आपल्याकडची मोठी रक्कम एकाच सौद्यात गुंतवतात आणि गुंतवलेले पैसे अगदी जलद गतीनं गमावतात. ते चांगलं काम करणारे असतात पण चांगले गुंतवणूकदार नसतात. पैशांविषयीचं शिक्षण सुज्ञपणा आणि चातुर्य उपयोगाचं असतं. त्यासाठी पुस्तक खरेदी करा, कार्यशाळांना जा, प्रत्यक्ष कृती करा. सुरुवात छोटीशीच करा. मी 6 वर्षांमध्ये $5,000 रूपांतर लाखांच्या मालमत्तेत केलं. त्यातून मला दरमहा $5,000 कॅश फ्लो मिळतो. हे सारं मी लहानपणीच शिकलो. ते तुम्हीही शिकावं असं मला वाटतं. कारण ते फारसं अवघडही नाही. एकदा साध्य ठरलं की पुढच्या साऱ्या गोष्टी सोप्या होऊन जातात. मला असं वाटतं की मला जे काही सांगायचं होतं ते स्पष्टपणे सांगून झालेलं आहे. जे तुमच्या डोक्यात आहे तेच तुमच्या हातात काय असेल हे ठरवतं. या विषयावरच्या एका खूप महत्त्वाच्या पुस्तकाचं नाव आहे थिंक अँड ग्रो रिच. त्याचं नाव वर्क हार्ड अँड ग्रो रिच असं नाही, हे लक्षात ठेवा. पैसा तुमच्यासाठी काम कसा करेल हे शिका. एकदा ते जमलं की तुमचं आयुष्य सहज, सोपं आणि आनंदी होईल. सुरक्षित खेळू नका, हुशारीने खेळा. कृती करा. तुम्हा सर्वांना महत्त्वाच्या असलेल्या 2 ईश्वरी देणग्या मिळालेल्या आहेत. त्या आहेत तुमचं मन आणि तुमचा वेळ. या दोन्हींबरोबर तुम्हाला सर्वात आनंददायी असं काय करायचं ते तुमच्यावर आहे. हाती असलेल्या प्रत्येक डॉलरमुळे तुमचं नशीब बदलू शकतं. फक्त हे बदलणं हे फक्त तुमच्या आणि तुमच्याच हाती आहे. तुम्ही जर ते मूर्खपणे खर्च केलेत तर तुम्ही गरीबच राहाल. कर्ज फेडीत घालवले तर मध्यमवर्गीय राहाल. ते तुमच्या मनावर गुंतवलेत आणि मालमत्ता कशी मिळवायची याचं शिक्षण घेतलं तर तुम्ही संपत्ती आणि उज्ज्वल भविष्यकाळाची निवड कराल. ही निवड तुम्हीच करायची असते. दररोज हाती पडणाऱ्या प्रत्येक डॉलरबरोबर तुम्ही श्रीमंत, मध्यमवर्गीय की गरीब हे ठरवत असता. हे ज्ञान तुम्ही तुमच्या मुलांनाही वाटा. त्यांच्यासमोर जगानं जे काही वाढवून ठेवलं आहे त्याला सामोरं जाण्यासाठी तुम्हीच त्यांना शिकवून तयार करणं आवश्यक आहे. हेही काम तुमचंच आहे. दुसरं कोणीच हे करणार नाही. तुमचा आणि तुमच्या मुलांचा भविष्यकाळ तुमचा आजचं निश्चित करत असतो, उद्या नाही. तुम्हाला मिळालेल्या या आयुष्य नावाच्या अकल्पनीय ईश्वरी देणगीसाठी प्रचंड संपत्ती, खूप सौख्य, आनंद आणि संपूर्ण समाधानाची आम्ही कामना करतो. लेखक विषयी. माणसं आर्थिकदृष्ट्या झगडत असतात कारण ते शाळेत अनेक वर्षे जातात पण पैशांविषयी काहीच शिकत नाहीत. त्याच्या परिणामस्वरूप ही माणसं पैशांसाठी काम करायला शिकतात पण पैसा त्यांच्यासाठी कसा काम करेल हे कधीच शिकत नाही. हे रॉबर्ट यांचं ठाम मत आहे. हवाई इथं जन्मलेले आणि वाढलेले रॉबर्ट हे 4थ्या पिढीतील जपानी अमेरिकन आहेत. त्यांचं कुटुंब हे हवाईतील सुप्रसिद्ध शिक्षकांचं. त्यांचे वडील हे हवाई राज्याचे शिक्षण प्रमुख होते. माध्यमिक शिक्षणानंतर पुढील शिक्षणासाठी रॉबर्ट न्यूयॉर्कला स्थलांतरित झाले. पदवी मिळवल्यानंतर ते US मरीन कॉर्प्समध्ये सामील झाले. ते व्हिएतनाममध्ये हेलिकॉप्टरचे वैमानिक म्हणून गेले होते.
युद्धावरून परतल्यानंतर त्यांची व्यावसायिक कारकीर्द सुरू झाली. 1977 त्यांनी एक कंपनी स्थापन केली. या कंपनीनं पहिल्यांदाच नायलॉन आणि वेलक्रोच्या साहाय्यानं सर्पर नावाने एक पैशाचं पाकिट तयार केलं. पुढे हे पाकिट प्रचंड लोकप्रिय झालं आणि त्यांनी लक्षावधी डॉलर्सचा व्यवसाय केला. ते आणि त्यांच्या या उत्पादनावर रनर्स वर्ल्ड, जेंटलमन्स क्वार्टरली, सक्सेस मॅगझिन, न्यूजवीक या मासिकांसोबत प्ले बॉयमध्येही लिहिण्यात आलं. 1985 त्यांनी उद्योग जगत मागे सोडलं आणि एका आंतरराष्ट्रीय शिक्षण कंपनीची सहस्थापना केली. ही कंपनी 7 देशांमध्ये लाखो पदवीधरांना व्यवसाय आणि गुंतवणूक याविषयीचं प्रशिक्षण देते. वयाच्या 47व्या वर्षी निवृत्ती स्वीकारल्यापासून ते त्यांना सर्वात जास्त आनंद देणारी गोष्ट करत आहेत. ती म्हणजे गुंतवणूक. आहे रे आणि नाही रे या वर्गातील वाढत चाललेले दर त्यांच्याच काळजीचं कारण आहे. या काळजीतून त्यांनी कॅश फ्लो नावाचा एक खेळ तयार केला. हा खेळ त्यापूर्वी फक्त श्रीमंतांनाच माहिती असलेल्या पैशांच्या खेळाचं शिक्षण देतो. रिअल इस्टेट आणि छोट्या कंपन्या वाढवणं हा रॉबर्ट यांचा उद्योग असला तरी त्यांचं खरं प्रेम अध्यापनावरच आहे. ऑग मॅडिनो, जिग झिलर आणि अँथनी रॉबिन्स यांच्यासारख्या मोठ्या व्यक्तींसोबत त्यांनी व्याख्यान दिली आहेत. रॉबर्ट नेहमी सांगतात की तुमच्या पैशांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी तुम्हीच घ्या किंवा आयुष्यभर इतरांच्या आज्ञा पाळा. तुम्ही पैशांचे स्वामी तरी असता किंवा गुलाम तरी. रॉबर्ट 1 तास ते 3 तास दिवसांपर्यंत चालणाऱ्या कार्यशाळा घेतात. त्यामध्ये ते श्रीमंत लोकांचं मर्म, त्यांच्या श्रीमंतीचं गुपित उलगडून दाखवतात. जास्तीत जास्त परतावा देणाऱ्या आणि कमीत कमी जोखमीच्या गुंतवणुकीत तुमच्या मुलांनी श्रीमंत कसं व्हावं, स्वतःची कंपनी स्थापन करून ती कशी विकावी हे त्यांच्या अध्यापनाचे विषय असले तरी त्यातून एक खूप मोलाचा संदेश सातत्यानं देत आहेत. तो आहे तुमच्या आर्थिक बुद्धिमत्तेला जागं करा. तुमची बुद्धिमत्ता जागं केलं जाण्याचीच वाट पाहत आहे. जगप्रसिद्ध लेखक आणि वक्ते अँथनी रॉबिन्सन रॉबर्ट यांच्या कार्याबद्दल सांगतात. रॉबर्ट कियोसाकी यांचं कार्य अतिशय कळकळीचं आणि आयुष्यात बदल घडवून आणणारं आहे. मी त्यांच्या प्रयत्नांना सलाम करतो आणि प्रत्येकानं हे शिक्षण घ्यावं अशी शिफारस करतो. आर्थिक विश्वात होत असलेल्या मोठ्या बदलांच्या काळात रॉबर्ट यांचा हा संदेश अमूल्य आहे.